सोशल मीडियाचं डिस्ट्रॅक्शन हे सगळ्यांना होतंय. तर स्पर्धा परीक्षेची तयारी करताना या डिस्ट्रॅक्शनपासून कसं वाचावं? मला असं वाटतं, की स्पर्धा परीक्षेचा तयारी करत असताना जो खऱ्या अर्थाने स्पर्धा परीक्षेचा विद्यार्थी अभ्यास करतो. मी तुम्हाला सांगितलं, की जरी आपल्याला न्यूजपेपरमध्ये येणारी जरी आकडेवारी 12 ते 15 लाख, 15 ते 20 लाख अशी दिसत असली, तरी खऱ्या अर्थाने जो स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणारा विद्यार्थी आहे, समर्पित भावनेने, तो फक्त 2 ते 3 लाख आहे. हं. आणि सोशल मीडियापासून जर बाजूला व्हायचं असेल, तर साधा कीपॅड असलेला मोबाईल वापरणं गरजेचं आहे. बरं. मी अ, गेले 2-3 वर्षापासून जेवढे अधिकारी येत आहेत प्रशासनामध्ये महाराष्ट्रामध्ये, त्यांना सर्वांना शिकवतो. म्हणजे मी आत्तापर्यंत जेवढे क्लास 1 अधिकारी आले 6,000 गेले 10 वर्षामध्ये प्रशासनामध्ये क्लास 1 त्या सर्वांना मी शिकवलेलं आहे. हाऊ टू बिकम अ गुड अँड सक्सेसफुल ऑफिसर नावाचा 3 तासाचा मी प्रोग्राम त्यांना शिकवतो. बरं. तर मी त्यांच्याशी बऱ्याच गोष्टी डिस्कस करत असतो. तर मी विचारतो, किती मुलांचं Insta आहे, किती मुलांचं हं, Facebook हं. आहे, किती मुलांकडे स्मार्टफोन आहे. तर बरीच मुलं सांगतात ना, जी यशस्वी झालेली आहेत, की "सर आम्ही Facebook तर वापरतच नाही." हं. बऱ्याच जणांची Insta पण अकाउंट नसतात आणि बरीच मुलं जी आहेत, ती फक्त आणि फक्त साधा फोन वापरतात आणि ज्यांच्याकडे स्मार्टफोन आहे, ती सकाळी रूमवर ठेवून जातात. सकाळी अभ्यासाला चालले, 7 वाजता रूमवर ठेवायचा फोन. संध्याकाळी परत आल्यानंतर मग कुणाकुणाचे मेसेज बरं. फोन आलेले आहेत ते पाहायचं. ज्याला यशस्वी व्हायचंय स्पर्धा परीक्षेतून आणि ज्याला करियर करायचंय, त्याला सोशल मीडियापासून दूर जावंच लागणार आहे. फक्त आणि फक्त एक ते जास्तीत जास्त 10-15 मिनिटं, मॅक्सिमम अर्धा तास हं. एवढंच सोशल मीडिया वापरू शकतात. त्याच्यापेक्षा जास्त त्यांनी वापरला, की त्यांची यशाकडे जाण्याची शक्यता कमी-कमी होत जाणार.